गुड मॉर्निंग स्टुडंट. तुम्ही सर्वजण कसे आहात? मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण निश्चितपणे आपापल्या घरी सुरक्षित आहे. तर चला तर मुलांनो, आपल्या इयत्ता 8वीच्या सुलभ भारतीय मराठी विषयाला आपण सुरुवात करू. प्रथमतः हे पुस्तक तुम्ही बघू शकता. हे तुमचे इयत्ता 8वीचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव आहे सुलभ भारती. अत्यंत छान आणि मजेदार पाठ कविता या तुमच्या पुस्तकामध्ये सामावलेल्या आहे. आता बघा, सुरुवातीलाच या पुस्तकाच्या पानावर निसर्गाचं वर्णन आलेलं आहे. असेच निसर्गरम्य पाठ या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. तर मुलांनो, तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी किंवा वर्षभरासाठी कसं नियोजन करण्यात आलेलं आहे याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते. तर ही बघा, अनुक्रमानिका आहे. ही तुमची वार्षिक अनुक्रमानिका आहे. त्यातून छोटे छोटे विभाग करून तुमची घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, दुसरी घटक चाचणी आणि द्वितीय सत्र परीक्षा अशा परीक्षा घेतल्या जातात. आता बघा, हे मी तुम्हाला सर्व पाठांची नावं वाचून दाखवते. आम्ही चालू हा पुढे वारसा हे काय आहे? गीत आहे. मी चित्रकार कसा झालो हा धडा आहे. प्रभात ही कविता आहे. आपण सारे एक हा धडा आहे. घाटात घाट वरंदा घाट हा देखील धडा आहे. आभाळाची आम्ही लेकरं ही कविता आहे. नातवंडास पत्र. नंतर विभाग दुसरा आहे. गिर्यारोहणाचा अनुभव हा धडा आहे. झुळूक ही कविता आहे. आम्ही हवे आहोत का हा देखील धडा आहे. जीवनगाणी ही कविता आहे. शब्दकोश हे स्थूल वाचन आहे. आणि शेवटी संतवाणी आहे. शब्दकोश म्हणजे स्थूल वाचन व संतवाणी हे तुम्हाला यासाठी देण्यात आलेले आहे की पुढच्या वर्षी तुम्ही इयत्ता 9वीच्या वर्गात जाल आणि 9वी आणि 10वीला कंपल्सरी स्थूल वाचन आणि संतवाणी हे असतेच. म्हणूनच त्याचा थोडासा अभ्यास म्हणून किंवा त्याचा परिचय म्हणून तुम्हाला स्थूल वाचन आणि संतवाणी अभ्यासात आलेली आहे. चला, आता सुरुवातीला आपल्याला आम्ही चालू हा पुढे वारसा ही तुम्हाला एक छोटीशी प्रार्थना किंवा कविता आहे. ही गुरुला केलेली प्रार्थना आहे. तर मुलांनो, ही आम्ही चालू हा पुढे वारसा ही कविता तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये नाही आहे, परंतु सुरुवातीलाच गुरूंचं वंदन म्हणून ही कविता तुम्हाला आहे. परीक्षेला पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात ही नाही, परंतु एक मुलांचं आकलन क्षमता व गुरूंविषयी वाढणारा आदर यासंबंधी ही कविता आहे. मी तुम्हाला ही सुरुवातीला कविता वाचून दाखवते, नंतर आपण सविस्तर तिचा सारांश अभ्यासू. आम्ही चालू हा पुढे वारसा या कवितेचे लेखक जगदीश खेबुडकर हे आहे. जगदीश खेबुडकर यांचा जन्म 1932 या साली झालेला असून 2011 या साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार, मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केलेले आहे. त्यांनी लिहिलेले गीते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांना सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. त्यांनी 25 पटकथा व संवाद 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यासाठी लेखन केलेले आहे. गादिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. गुरूंच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणवून सत्कार्य करणे म्हणजेच गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे हा होय. हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी देत आहे. आता बघा, या प्रस्तुत कवितेमध्ये जगदीश खेबुडकर म्हणतात की गुरुने जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान, तो वारसा आपल्याला पुढे काय करायचा? जपायचा आहे. जगदीश खेबुडकर हे अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. सर्वसाधारणपणे 365 चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे पटकथा, संवाद, लघुकथा, नाटकं, त्याचप्रमाणे आता बघा दूरदर्शन हे देखील चॅनल आहे, त्यावर देखील त्यांनी मालिका केलेल्या आहे. आता बघा, मी कविता वाचते तत्पूर्वी मुलांना तुम्हाला एक सांगू इच्छिते की गुरु म्हणजे सर्वात काही महत्त्वाची गोष्ट असते. आपली गुरु सर्वप्रथमतः आपली आई असते. आईने जर आपल्याला चालायला बोलायला शिकवलं नसतं तर आपल्याला आपल्या अंगी सर्व गुण लाभले असते का?
तर नाही ना. तर गुरु हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये असतं. आईपासून तर शिक्षकापर्यंत, तर पुस्तकापर्यंत, तर कुठेही असू द्या, गुरु हा निश्चितपणे महत्त्वाचा असतो. चला मग मी कविता वाचते. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ नीट ऐकायचा आहे. कविता नोटबुकमध्ये 2 वेळेस लिहायची आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वारसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, शिकू धीरता शूरता वीरता. धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. जरी दृष्टिकोनी करू शासन गुणी सज्जनाचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. तुम्ही त्याग सेवा फळा ए अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, आगा पुण्यवंता भल्या मानसा. आता बघा, गुरुला संबोधून ही कविता आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर अभ्यास पाहू.